सोहेल फायटर संघाच्या बाजूने आणि आमंत्रण स्वीकारल्याच्या नंतर सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये जाते राकेश आणि त्याच्याबरोबर शुभम. चला परत एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. संध्याकाळच्या सत्रात आजच्या दिवसातील शेवटची ग्रंथिका स्वामी कलेश्वर नेरूर विपक्ष सोहेल फायटर या संघादरम्यान. टॉस विन सोहेल फायटर क्षेत्ररक्षणाचा डिसिजन फलंदाजीची आमंत्रण दिली आहे. स्वामी कलेश्वर नेरूर संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश कदम आणि त्याच्याबरोबर शुभम गावडे. सामना करण्यासाठी सज्ज सचिन जाधवचा. पहिला चेंडू थोडासा सफल होऊन हिट करण्याचा प्रयत्न राकेशचा, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये पाहिजे तसा. पहिल्या चेंडूवरती जकडून ठेवलं जाते राकेशला. राकेशच्या बॅटमधनं मगातपासून चांगली फटकेबाजी बघितली तर राकेशला पहिल्या चेंडूवरती बांधून ठेवलं. यशस्वी ठरलाय गोलंदाज सचिन जाधव. संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके येतील, संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके नाही येतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये काय होईल हे मात्र थोड्या वेळाने संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळं पूर्ण होईल. बॅटची कट लागली जाते. ऑफिशियल इशारा यस आलाय आमच्यापर्यंत आणि यष्टिरक्षकाच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास हा डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एका धावेने स्वतःचं खातं खोललं जातंय राकेशच्या माध्यमातून. हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न, सिंगल डबल. जर राकेश मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिला तर त्याच्या बॅटमध्ये हा सामना कधी फिरवण्याची क्षमता, असा क्षमतावान हा गावराईचा गुणवान खेळाडू. आजच्या दिवसामध्ये त्याचा छोटा भाऊ देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये तो देखील याच मैदानावरती खेळताना दिसेल. त्यानंतर गावराईतना गोविंद पाले गोलंदाजी मार्कला सज्ज होईल. परत एकदा सचिन पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सचिनकडनं आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे. मात्र राकेशला हो दुंडो रे साजना, ते गोलंदाज वेगळे होते आणि हा गोलंदाज वेगळा आहे याची प्रॉमिस दिलाय राकेशला. मात्र राकेश हा डोक्याने खेळणारा खेळाडू आहे. हा त्या भट्टीत तपलाय, त्या भट्टीमध्ये नितीन जबडे, त्या भट्टीमध्ये कौस्तुभ मसूरकर, मकरंद सावंत सारखे खेळाडू, दत्ता गावडे सारखे खेळाडू टपले गेले, तिपले गेले. मात्र त्यानंतर थोडासा बाहेर आला, थोडंसं शफल केलं. हा ना सिच्युएशन वरती चाललाय हा मुकाबला आणि त्यावरती मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या 2 धावांवरती हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक लेग बायच्या स्वरूपातील धाव पूर्ण झाली आहे. हळूहळू पुढे जाण्याचा आता मात्र शुभम डाव्या हाताचा फलंदाज. मगातपासून ह्या सलामी वीरांनी खूप चांगली सलामी दिली आहे ही मात्र स्वामी कलेश्वर नेहरू संघासाठी. मात्र या आजच्या दिवसामध्ये पाहिलं झालं तर मात्र या दोन्ही संघांच्या माध्यमातून आतापर्यंत एकही संघ मात्र ह्या मॅचमध्ये लूज झालेला नाहीये. म्हणजे आजच्या या दिवसामध्ये कुठचा तरी एक संघ असेल जो सलग 3 सामने जिंकेल, नाहीतर कुठचा तरी एक संघ असेल तो एक सामना हरेल. मात्र ते हरणं कोणालाही मंजूर नसेल. त्या उद्देशाने ह्या 6 षटकांच्या चाललेल्या सामन्यांवरती दोन्हीही सलामीवीर थोडीशी सावध सुरुवात पहिल्या षटकावरती, कारण माहिती आहे सचिन जाधवची गोलंदाजी मगातपासून भेदक आणि योग्य टप्प्यावरती होते आणि त्या टप्प्याचा पुरेपूर वापर करून सिंगल डबल डिजिटमध्ये खेळण्याचा प्रयत्न राकेशचा होतोय. परत एकदा बाहेर येतोय, वारंवार बाहेर येऊन तो सुपल करण्याचा प्रयत्न. मात्र तो स्ट्रगल अजूनही मैदानाच्या आतमध्ये वाटताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण होते शेवटच्या चेंडूवरती आणि एका धावेने पहिलं षटक बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये समाप्त होतंय. थोडीशी नाजूक अवस्था या पॉवर प्लेच्या षटकावरती स्वामी कलेश्वर नेहरू संघाची मात्र 4 धावांवर.
दुसरं षटक घेऊन अनवर सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला येतोय राकेश. दुसऱ्या षटकाला आरंभ होतोय अनवरच्या. त्यावरती मात्र परत एकदा बॅक टू बॅक थोडासा शप्पल होऊन ऑन साईडच्या दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न. कारण समोरच्या दिशेने मगापासून राकेशने बघितलंय की धावा निघत नाहीयेत. म्हणजे आता जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या खेळात या मात्र 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिला चेंडूचा विचार केला तर मात्र सुरेख गोलंदाजी. चेंडू पडल्यावरती मात्र खालच्या साईडला चेंडूचा प्रवास आपल्याला पाहतोय. अनवर चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती नवीन कठीण तगडा मजबूत जखडबंद करणारा प्रश्न राकेशसाठी उपस्थित करतोय. त्यानंतर मात्र परत एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षकाने सुद्धा दिलंय जीवनदान आणि त्यावरती मात्र जो चेंडू हवेमध्ये होता तो मात्र हातामध्ये समाविष्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकांना झाली थोडीशी चूक. एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2. आतापर्यंत पाहिलं गेलं तर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना कुठच्याही संघाने तेवढीशी मजबूत पकड मॅच वरती बनवली नाहीये. वाटते स्वामी कलेश्वर नेहरू संघ या मॅच मध्ये पकड बनवेल, मात्र ती कधी हे मात्र सांगणं थोडं उशिरा होईल. कारण दुसरं षटक हे प्रगतीपथावरती. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती शुभम गावडे. आणि तोपर्यंत मात्र पंचांचा इशारा येतोय की चेंडू नो असल्याचा आणि त्यानंतर फ्री हिटचा चेंडू असेल. अनवरचा चेंडू हा मात्र थोडासा हायटेड बीमर येतोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी या चेंडूला दंडात्मक कारवाई केली आणि पुढचा चेंडू फ्री हिटची सुवर्ण संधी शुभमला उपलब्ध करून दिली. ज्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी असेल, मात्र त्या सुवर्ण संधीवरती चेंडू ब्लॉकमध्ये खेळून काढला आणि एकेरी धावेवरती रूपांतर केलं जात आहे. एका धावेने सांघिक धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या पोचेल आता मात्र 7 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 2. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 चेंडूंचा खेळ या षटकातील अजूनही बाकी. स्ट्रायकिंग एंडला राकेश आणि त्याच्याबरोबर सलामीला गेलेला सलामीवीर शुभम गावडे हा देखील सज्ज होतोय. धन्यवाद गौरव दाभोळकर. धावसंख्या झाली आहे 13 धावा. त्यानंतर मात्र परत एकदा वंशाच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती राकेश बाद झाला होता आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतवरती नॉन स्ट्राईक एंडला काका कालेरकर पाहायला मिळतोय. दुसरं षटक समाप्त झालं. तिसऱ्या षटकाचा खेळ हा चालू होतोय. आम्ही जो तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शुभम गावडे हा फलंदाज आपल्याला दिसतोय. ज्या शुभमने आतापर्यंत मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. संघाची जबाबदारी ओळखून जबाबदारी पूर्ण मात्र सापळा रचवला होता आणि सापळ्यातना आणि ट्रॅप मधना बासा निघालाय
आमीन गोलंदाजी मार्कवरती शुभम गावडे बाद झाला असता, मात्र आत्ताच्या दिवसामध्ये दोन्ही सलामी वीरांना दोन्ही वेळा एक एक जीवनदान मिळालं आहे आणि एक एक मिळालेलं हे जीवनदान आतापर्यंत बघावं लागेल कितपत महत्त्वपूर्ण ह्या मागणं येणाऱ्या वेळामध्ये ठरते. सांघिक धावसंख्या स्थिरावली आहे 14 धावांवरती. काका कालेलकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू, मोठा हिट, मोठा धमाका, चेंडूचा प्रवास, टाटा गुड बाय सीमा रेषा बाहेर, अजून एक ब्रँडेड काका कालेलकर षटकार. 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या पोहोचते 20 धावांवरती. षटक क्रमांक 3 या षटकाची गरज होती, या मोठ्या फटक्याची गरज होती. राकेश कदम मगापासून जो प्रयत्न करत होता तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये काकाने यशस्वीरित्या सफल केलाय. स्ट्रायकिंगला सज्ज होईल काका. आमीन गोलंदाजीसाठी सज्ज. परत एकदा सुरेख चेंडू, फटका, मात्र क्षेत्र रक्षकाला शोधलाय. डायरेक्ट जाऊन चेंडू गोदीमध्ये विसावला जातोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या कुठची चूक न करता ही प्राइजिंग विकेट. या आधीचा चेंडूवरती षटकार, मात्र त्यानंतर चेंडूवरती चलो टाटा बाय बाय पवेलियन मध्ये. संघाला बसतोय अजून एक धक्का काकाच्या रूपात. सांघिक धावसंख्या आहे अजूनही 20 धावांवरती. षटक क्रमांक 3 षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी, मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जातोय नवीन बॅटर शुभम नेरुरकर. परत एकदा सुरेख चेंडू, पॉइंट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास होतोय का पाहणं गरजेचं. फेकी, मात्र तोपर्यंत एक धाव. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट होते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न. 21 धावा षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती. 2 गडे हे तंबूच्या बाहेर आले आहेत. सलामीला गेलेला राकेश आणि त्याच्यानंतर गेला काका. हे दोन्ही बॅटर सलामी बॅट होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कला आमीनच्या विरोधामध्ये एक मोठा फटका आला होता, मात्र त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शुभमने खूप इम्प्रेस केलं. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मोठे फटके नाही खेळलाय, मात्र आपल्या संघाला जी जबाबदारी हवी होती, आपल्या संघाची जी जरूरत होती त्या जरुरीतीवरती मात्र हा फलंदाज यशस्वी ठरला. परत एकदा समोरच्या साईडने स्ट्रेटचा देखना फटका. एक धाव पूर्ण होईल. रनिंग बिटवीन द विकेट चेक करावी लागेल. थोडंसं मागे वळत पळत हा चाललेलाच मुकाबला, मात्र तोपर्यंत 2 धावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आतापर्यंत बघितलं तर 23 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे यानंतर देखील 18 चेंडूंचा खेळ संपूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र राहिलेल्या या 18 चेंडूंवरती कितपत धावांचा टार्गेट हे सेट करण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र पाहणं गरजेचं असेल. स्वामी कलेश्वर नेरूर संघ. चौथं षटक हाताला जात आहे अमित झोरेच्या माध्यमातून. चौथं षटक शुभम नेरुरकर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला दिसतोय. ज्या शुभमच्या बॅटमध्ये मोठे फटके लपले तडले एका साईडने. दोन्ही शुभम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत ना. एक नेरुरकरांचा, दुसरा गावड्यांचा. दोन्ही शुभम, मात्र तोपर्यंत मात्र स्लोअर 1 चेंडू. गतीवरती परिवर्तन. थोडासा चेंडू पडला बाहेर साईडला, ट्रॅक झाला. सचिनला वाचणं अमितला वाचणं थोडंसं कठीण होत आहे. मात्र याच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळण्यापेक्षा सेन्सिबल क्रिकेट खेळावं का या मनस्थितीमध्ये असेल शुभम, की शुभम आपला जो नॅचरल गेम आहे तोच या मैदानावरती दाखवेल. मात्र परत एकदा थोडासा शफल होऊन मोठा हिट करण्याचा प्रयत्न. हा ना मात्र कलेक्शन होत नाहीये आणि त्याचा रूपांतर एक धाव ही चोरट्या स्वरूपाची लेग बायच्या रूपाने मिळाली जाते. एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्येला अजून थोडी चालना मिळेल. 24 धावा या धावफलकावरती. परत एकदा शुभम गावडे. आता नेरुरकरांचा शुभम नॉन स्ट्राईकवर आणि गावडेंचा शुभम स्ट्रायकिंग एंडवरती. मात्र हे दोन्ही शुभम हे मात्र आता कलेश्वर संघाला शुभम अशी सुरुवात करून देतील का, की अमित जो मात्र
मीत चांगला आहे तोपर्यंत मात्र चेंडूचा हवाई सप्परला आणि आलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा हातामध्ये केला झेल समाविष्ट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता शुभमचा, तो मात्र कुठेतरी फसला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उझैर. मागच्या वर्षी याच मैदानावरती मी आलो होतो आणि काय तुफानी फटकेबाजी या बॅटरने केली होती. मात्र आता पहिला चेंडू थोडा पंच टर्न झाले त्यामुळे थोडं भीती आणि आहे. दोन्ही हात केलेत समांतर कारण चेंडू आहे अवांतर. अवांतर चेंडूने सुरुवात केली आहे उझैरला. ते गोलंदाज अमितने वाचण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं झालाय का, मात्र ही 2 धावा ह्या पूर्ण होतील आणि 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या 26 धावांवरती. स्ट्रायकिंगला परत शुभम आलाय. शुभम आणि हुझैर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अमितच्या विरोधामध्ये. शॉर्ट वाला चेंडू, मोठा फटका पूल केलाय, सक्सेसफुल नाही झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. मगातपासून एक झेल सोडला होता आणि त्यानंतरचा झेल हातामध्ये समाविष्ट केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता शुभमचा, मात्र तो प्रयत्न कुठेतरी फसला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम. गौरव जाईल. गौरवने सुद्धा चांगली फटकेबाजी केली आहे. सिंगल डबल टिबल घेतले. मोठे फटके खेळण्याची क्षमता नाही आहे, मात्र मॅच चालवण्याची कला या कलाकारामध्ये आहे आणि तो कलाकार मैदानाच्या आतमध्ये गौरव दाभोलकर पाहायला भेटतोय. आता मात्र साथ द्यावी लागेल ती मात्र हुझैरला, कारण हुझैरच्या पिठाऱ्यामध्ये ते कला आहे, ते फटके आहेत, तो धमाका आहे, तो ह्या मैदानाच्या कुठच्याही बाजूला फुटताना आपल्याला पाहायला भेटेल. मात्र तोपर्यंत गौरवला साथ द्यावी लागेल. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावरती असेल. यानंतरचं बॅटिंग चॉईस सुद्धा असेल. मात्र धावांचा विचार केला तर 26 धावा म्हणजे हे गोलंदाजी करणारा संघ, तो मात्र सोहेल फायटर्स संघ हा मात्र गोलंदाजी करताना उजवा ठरताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हा गौरव पाहायला मिळतोय. गौरव दाभोलकरच्या विरोधामध्ये अमित. परत एकदा सुरेख चेंडू, हलक्या हाताने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय पॉईंट गलीमध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक ताबा मिळवेल तोवर मात्र 1 धाव पूर्ण आणि 1 धावाने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल 27 धावा या धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ हा असेल बाकी चौथ्या. त्याला मात्र सन्मान दिला जातोय तो मात्र हुझैरकडनं. तोवर मात्र हे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्ती सांघिक धावसंख्येचा विचार केला तर मात्र 27 धावा या धावफलकावरती आणि यानंतर येईल बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. आता मात्र गौरव हा स्ट्रायकिंग एंडवरती असेल. हुझैर स्ट्रायकिंग एंडला येईल का आणि आला तरी किती धावा करेल हे मात्र प्रश्नचिन्ह असेल, कारण फलंदाजांनी 27 धावा आतापर्यंत मर्यादित 4 षटकांमध्ये केल्यात. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय गौरव आणि त्याच्याबरोबर असलेला हुझैर हे पाहणं गरजेचं. गोलंदाजी मार्कला गोलंदाज सज्ज होतोय सचिन जाधव. परत एकदा हे महत्त्वपूर्ण षटक 5वं बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं. त्यावरती मात्र तेवढा चांगला देखना फटका, त्यावरती धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय गौरव. सरळ चेंडू हातामध्ये पाडला होता. गौरवमध्ये सुद्धा फलंदाजी करण्याची क्षमता आहे, मात्र धाव घेण्याची गरज नव्हती. मात्र या षटकावरती हुझैरला किंबहुना स्ट्रायकिंग एंडवरती यायचं असेल, त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके दडले, मोठ्या फटक्यांचा आस्वाद दाखवायचा असेल, मात्र हा जर फलंदाज स्ट्राईकपर्यंत नॉट आउट राहिला असता जोपर्यंत हुझैर आहे तोपर्यंत, तर ह्या फलंदाजाने प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करून दिली असती हुझैरला. मात्र आता पवेलियनमध्ये यावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय.
मगाच्या मॅचमध्ये याने सुद्धा मोठे फटकेबाजी केली आहे. आता मात्र थोडासा नाराज आहे गौरव. ये गौरव. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्याच्या वरना, कव्हरच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवाह चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आता मात्र बऱ्याच विलंबानंतर टाळ्या वाजवल्या जात आहे. जो कुठेतरी सन्नाटा पसरला होता स्वामी कलेश्वर नेरूर संघाच्या कोठ्यामध्ये, त्याला मात्र कुठेतरी पुसून काढलाय उजेरने. एक चांगला ताकदफुल फटका पॉइंटच्या डोक्याच्या कव्हरच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास तो मात्र 4 धावांसाठी. सांघिक धावसंख्या बदलली जाईल ती 31 धावांवरती. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज असेल. हे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकाचा पुरेपूर वापर करून घेण्याच्या इराद्याने उतरले दिसतोय तो मात्र हुजेर. ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका कव्हरच्या डोक्याच्या वरना आपण बघतोय. त्यानंतर परत एकदा पुढे येतोय चेंडू. परत एकदा त्याच रिजन मध्ये चेंडूचा प्रवाह. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय तो कव्हरच्या डोक्या पॉइंट कव्हरच्या डोक्याच्या वरना. पाहिजे तसं टायमिंग होत नाहीये. मात्र झालेलं टायमिंग हे 4 धावांसाठी होतंय. या 4 धावांनी धावसंख्येला अजून थोडी चालना भेटेल. 35 धावा या धावफलकावरती होत आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. गौरवची विकेट त्यासाठी सॅक्रिफाईस केली कारण बॅटिंग चॉईस हे षटक आहे. या षटकावरती जास्तीत जास्त धावा घेणं गरजेचं आणि हा सगळा विचार करता जर एका साईडने बघितलं तर घेतलेला निर्णय हा आतापर्यंत योग्य साबित केलाय उजेर याने असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र मगातपासून जो बहरात असलेला गोलंदाज सचिन जाधव याच्या विरोधामध्ये एक चांगली फटकेबाजी. परत एकदा आता मात्र जो स्लो 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 येत होता तो आता अचानक गाडी बदलतोय आणि जी मगातपासून दिवा गाडी होती ती आता जनशताब्दी होतीये सचिन कडना. मात्र परत एकदा सज्ज होईल तो मात्र फलंदाजीसाठी हुजेर का हे पाहणं गरजेचं. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी दिसतोय. चेंडू डायरेक्ट बॉडी लाईन वरती. मात्र तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने या धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल 36 धावा या धावफलकावर. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा. यानंतर 6 चेंडू असते. मात्र मनूच्या बॅटमध्ये सुद्धा मोठे धमाके दडले आहेत. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. आता मात्र जबाबदारी घेणार नाहीये, रिस्क घेणार नाहीये. प्रारंभीच्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत मात्र 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पोहोचते 36 धावांवरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय मैदानावरती अमित झोरे. स्ट्राईकला असेल हुजेर. मगापासून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली हुजेरकडनं. मात्र आता अमितच्या विरोधामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हे पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू त्यावरती मात्र फटका फसलाय का बघावं लागेल. नो मॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवाह एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न. मात्र तोपर्यंत 1च धावावरती समाधान मानावं लागेल. अचूक फेकी आंबींची पाहायला मिळते. लॉंग ऑन वरना केले तर डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडूचा प्रवास. 1 धावेने धावसंख्येला चालना 37 धावा या धाव फलकावरती जुळल्या जात आहे. परत एकदा गोलंदाजी बारगल्या सज्ज होतोय तो अमित. अमितच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण कारण ऍक्शन त्याची बघितली तर लेग कटिंग वाली पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं होतं. कधी कधी काय होतं मॅच मध्ये नवीन खेळाडू येतात आणि त्यांना हे जे मधले दुवे असतात जो गेम प्लॅन असतो जर उजेर आधी स्ट्राईक वरती जाऊन जर तू त्या नवीन फलंदाजाला सांगितलं असतं की हा प्लॅन आहे तर तो त्या ठिकाणी उभा राहिला असता. चूक तुझी पण आहे ती तुला मान्य करावी लागेल. मात्र तोपर्यंत महत्त्वपूर्ण विकेट्स हा मैदानाच्या बाहेर येतोय कारण उजेरच्या बॅटमध्ये क्षमता होती मोठे फटके खेळण्याची. मात्र मनूकडे तो प्रेझेन्स ऑफ माइंड न होता किंवा त्याला ते अवगत नव्हतं त्यामुळे ही विकेट मैदानाच्या बाहेर येते.
चेंडू त्यावरती मात्र मोठा फटका, चेंडू हवाई सफरला, हवाई यात्रेला, टांगा पलटी, घोडे फरार, ब्रँडेड लागलाय. अजून एक षटकार मनुष्य बॅटमनना, ज्या वरती मात्र मगाशी विचार केला तर मात्र गडी धावचीच्या स्वरूपाने बाद झालाय मनुष्य माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर वसपा ह्या चेंडूवरती काढलाय. चेंडू सीमारेषा बाहेर झालाय, तो 6 धावांना फरार. एक चांगली फटकेबाजी होते आतापर्यंत म्हणायला हरकत नाही. सांघिक धावसंख्या वधारली जाईल, सांघिक धावसंख्या पुढे जाईल 43 धावांवरती. टायमिंग अमित आतापर्यंत चांगली गोलंदाजी ह्याच्याकडनं पाहायला मिळाली. थोडीशी लय कटिंग ऍक्शन, त्यावरती मात्र फटका फसला आणि यष्टीरक्षक त्या ठिकाणी आलाय आणि आपल्या हातामध्ये झेल समाविष्ट केलंय. सांघिक धावसंख्येचा विचार आता मात्र स्थिरावला जाईल. 43 धावा अजूनही या षटकातील बाकी असेल. षटक संपलंय. शेवटच्या चेंडूवरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न कुठेतरी अपुरा राहिलाय. 43 धावा या धावफलकावरती झाल्यात, मात्र 36 चेंडूंवरती विचार केला तर 44 धावांची गरज. हे विजयाचं समीकरण 36 चेंडू आणि 44 धावा. एका साईडने बघितलं तर टॉस विन झालेला संघ तो म्हणजे सोहेल फायटर संघ आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करत असणारा संघ स्वामी कलेश्वर नेरूर संघ. हॅलो, हॅलो. सुरू असलेला सामना स्वामी कलेश्वर नेहरू वर्सेस सोहेल फायटर्स या दिवसातील शेवटचा सामना. टॉपरसाठी ही लढत आहे. स्वामी कलेश्वर नेहरू संघाने प्रथम फलंदाजी करून 43 धावा जमवल्या. 44 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते सोहेल फायटर संघासमोर. सुरू असलेला सामना स्वामी कलेश्वर नेहरू सोहेल फायटर्स. टॉपरसाठी हा सामना निश्चितच 44 धावांचं उद्दिष्ट आहे ते सोहेल फायटर संघाकडे. सोहेल फायटर संघाकडून प्रथम फलंदाजी मात्र
अनवर चांगला फटका, पहिलाच फटका. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. पहिल्या चेंडूवरती घणाघातीचा प्रहार करतोय. चेंडूला भरकटून देतोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. वैयक्तिक खातं खोलतोय. 4 या धावसंख्येवरती संघाचं धावसंख्या होती ती मात्र सुरुवात होती 4 धावेने. 44 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चांगला फटका खेचतो मात्र अनवर. नॉन स्ट्राईक वरती बॅट्समॅन येतो मात्र अम्मार. वैयक्तिक पहिलं शतक फेकतोय तो मात्र उजेर. चांगला फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. संघाच्या धावेसंख्येमध्ये 1ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 5 या धावसंख्येवरती. 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 2 चेंडूच्या खेळ अखेरीस धावसंख्या होती ती मात्र 5 धावा. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल अनवर याची. पुढचा चेंडू उजेऱ्याचा. चांगला चेंडू, ब्लॉक होल प्रकारचा चेंडू हलकासा कटवतोय. पूर्णपणे नकार देतोय तो अम्मार याला. चेंडू मात्र निर्धाव होतोय. धावसंख्या पण स्थिर राहते ती मात्र 5 या धावसंख्येवरती. अतिशय चांगली अशी सुरुवात करतोय अनवर आपल्या संघासाठी. 44 धावांचा उद्दिष्ट असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय तो बॉलिंग मार्कर उजेर. चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळतोय. निश्चितच हा फटकावर की धाव मिळतात पाहायचा आहे. आतापर्यंत 1 धाव कंप्लीट करतोय. दुसरी धावेची मांग करतोय तो मात्र आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय अनवर. संघाच्या धावसंख्येमध्ये 2ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचतोय ती मात्र 7 या धावसंख्येवरती. आतापर्यंत अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय. आता मात्र गोल्डन प्रकारचा चेंडू हलका प्रकारे कटावतोय. धाव काय मिळू शकत नाही. धावसंख्या स्थिर होते ते मात्र 7 या धावसंख्येवरती. 44 धावांचा पाठलाग करत असताना अनवर मात्र सावधगिरीने असं खेळाची सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचतोय. नंतर मात्र चेंडूवरती सिंगल डबल. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय तो 1 धावेसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 1ने बदलतोय. संघाची धावसंख्या होती ती मात्र 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. बिना गड्याच्या मोबदल्यात सोहेल फायटर्स संघाची धावसंख्या 44 धावांचा पाठलाग करत असताना 8 या धावसंख्येवर स्थिर राहते. आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतो तो मात्र अमरच्या बॅटमध्ये क्षमता आहे चेंडूला सीमारेषे पलीकडे पोहोचवण्याची. तेवढा ताकदीचा असा तगडा गोलंदाज काका कालेलकर. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन येतोय काका. चांगला चेंडू, ब्लॉक होल प्रकारचा चेंडू LBच्या स्वरूपात विकेट घाल करतोय तो मात्र अम्मार. पहिला हातरा बसतोय सोहेल फायटर्स संघाला अम्मारच्या स्वरूपात. चांगली अशी गोलंदाजी. पहिला चेंडू ब्लॉक करतोय. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिला हादरा बसतोय तो मात्र सोहेल स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या स्थिर होती ते मात्र 8 धावा. अमरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो मात्र सूरज वाक्कर. सूरज वाक्करच्या बॅटमध्ये क्षमता आहे. सूरज वाक्कर मॅन फ्रॉम पिंगोळी. पाहायचं आहे कशा प्रकारे सामना करतो काका याच्या गोलंदाजीचा. जिंकण्याचं उद्दिष्ट आहे ते मात्र 44 धावांचं. आतापर्यंत 8 धावा मात्र होत आहेत एका गडच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतो. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे फेकतोय तो मात्र काका. अम्मारेला काही समजू शकत नाही. चेंडू LBच्या स्वरूपात अम्मार आउट होतोय. पुन्हा एकदा काका. चांगला फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 1ने बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते मात्र 9 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. प्रत्येक सामन्यामध्ये आपलं गोलंदाजीचं बॅटिंगचं वर्चस्व दाखवत येतो काका कालेलकर.
पाहायचं आहे सूरज वाक्कर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू फेकतोय. सूरज याला काही चेंडू समजू शकत नाही. चेंडू सरळ जातोय तो मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावते ती मात्र 9 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय काका आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा काका खेळण्यासाठी सज्ज होते तो मात्र सूरज. स्लोअर प्रकारचा चेंडू, चेंडूवरती हलका प्रकारे फटका खेचतोय मात्र या फटक्यावरती एकच धावावर समाधान मानावं लागतंय. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलते. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र दुहेरी आकडामध्ये 10 या धावसंख्येवरती. आतापर्यंत एक गडी बाद होतोय. 44 धावाचा पाठलाग करत असताना धावसंख्या स्थिर होते 10 या धावसंख्येवरती. आता मात्र स्ट्राईकचा भार स्वतः आपल्याकडे घेतोय तो मात्र अनवर शेख. एका चौकारांशी खेळतोय तो अनवर. पाहायचं आहे काकाच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे सामना करेल. तिथं सामना जिंकण्यासाठी 1-2 मोठ्या फटक्याची गरज असेल ती अनवर याला. पुढचा चेंडू काका याचा स्लो प्रकारचा चेंडू. अतिशय व्हेरिएशन करतोय तो काका. हे फलंदाज थोडीफार दुखापत होते. लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करायची आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी. मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. फलंदाज अनवर शेख याला दुखापत होत असल्यामुळे त्याच्या जागी नवीन फलंदाज अनवरला दुखापत होते. दुखापतीमुळे अनवर बाहेर येतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मात्र विवेक. पुढचा चेंडू काकायचा चांगला फटका. निश्चित जेल बाजूची संधी होती मात्र संधी हुकते आणि मला वाटतं खराब थ्रोचं रूपांतर जात येते एका धावेसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 11 या धावसंख्येवरती. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावते ते मात्र एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 33 धावा.
वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं शतक घेऊन येतो मात्र शुभम नेरुरकर. शुभम नेरुरकर याने पण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक मॅचमध्ये आपलं वर्चस्व दाखवलं आहे, गाजवलं आहे ते चांगल्या गोलंदाजीने. मात्र आता सामना करेल तो मात्र सूरज वाक्कर. चौकार षटकारांचा बादशाह मानला होता तो सूरज वाक्कर कशा प्रकारे सामना करेल शुभम याचा निश्चितच. पहिला चेंडू दिशाहीन. पंच स्वेर घोषित करताना संघाच्या धावसंख्येमध्ये एकने बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 12 या धावसंख्येवरती. एका गटाच्या मोबदल्यात आता मात्र समीकरण राहते ते मात्र 24 चेंडू आणि 32 धावा. पाहायचं आहे मोठा फटका निश्चितच निघतोय की नाही सूरजच्या बॅटमधून. पुन्हा एकदा खराब दिशाहीन चेंडू फेकतोय तो मात्र शुभम नेरुरकर. काहीशी लाईन बिघडते शुभम याची. खराब असा दुसरा चेंडू फेकतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये एकने बदल होते. संघाची धावसंख्या होती ते मात्र 13 धावा. एका गटाच्या मोबदल्यात 13 धावा. पुढचा चेंडू अतिशय खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल शुभम याची. वारंवार तिसरा चेंडू इथे मात्र स्वेर फेकतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये एकने बदल होते. संघाची धावसंख्या होती ते मात्र 14 धावा. अतिशय खराब गोलंदाजी. दिशा काही अजूनपर्यंत भेटत नाही शुभम याला. निश्चितच पुढचा चेंडू वाक्करच्या अटी. चांगला फटका निघतोय सीमा पलीकडे. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 20 या धावसंख्येवरती. खराब अशी गोलंदाजी आता मात्र काहीशी होते शुभम याच्याकडून. पहिले सलग 3 चेंडू स्वेर फेकतोय. चौथा चेंडू मात्र तो ओव्हरपिच प्रकारचा चेंडू पुरेपूर फायदा घेतोय तो मात्र सूरज वाक्कर. चेंडूला भरकटून देतोय सीमा पलीकडे 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 20 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण राहते ते मात्र 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल ती मात्र सोयल फायटर्स संघाला. पुढचा चेंडू शुभम याचा. फुल टॉच प्रकारचा चेंडू काहीसा बीड होतोय. क्लीन बोल्ड होतोय मात्र सूरज वाक्कर येते. चांगली अशी गोलंदाजी. चांगला कमबॅक करतोय तो मात्र शुभम नेरुरकर. माघारी परतावं लागतंय सूरज वाक्कर याला. सूरज वाक्करची जागा घेण्यात येतोय तो मात्र सचिन जाधव. समीकरण राहते काही 22 चेंडू आणि 24 धावा. पहिले 3 चेंडू मात्र स्वेर फेकतोय. त्यानंतर ओव्हरपिच प्रकारचा चेंडू पुरेपूर फायदा उठवतोय सूरज वाक्कर. षटकार खेचतोय. त्यानंतर चेंडूवरती मात्र क्लीन बॉल करतोय तो मात्र शुभम नेरुरकर. आता मात्र संघाचा आयकॉन स्वतः उतारतोय. पाहायचंय कशा प्रकारे खेळी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिरावते ते मात्र 20 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. 22 चेंडूमध्ये आता 24 धावांची गरज असेल सोयल स्पोर्ट्स संघाला. टॉपरसाठी झालेला सामना. निश्चितच या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो 1 नंबरला राहील. चांगलं अशी कमबॅक करतोय तो शुभम. आता मात्र समीकरण राहते 21 चेंडू आणि 24 धावा. 21 चेंडू 24 धावा. चांगला फटका निघतोय सीमा पलीकडे. 4 धावांसाठी सचिनच्या बॅटमधून पहिलाच चौकार निघतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 24 या धावसंख्येवरती. अतिशय चांगला असा फटका खेचतोय. आता मात्र समीकरण राहते ते 20 चेंडू आणि 20 धावांचं. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कार्यकर्त्यांनी लाईनवर राहायचं आहे. पुन्हा एकदा शुभम टू सचिन. चांगला फटका सचिनचा.
चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी पाठवला होता. पुढचा चेंडू ब्लॉक होल प्रकारचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू, मात्र इथे धावा काही रोखू शकत नाही. एका धावेवरती समाधान मानतोय तो मात्र सचिन. संघाची धावसंख्या पोहोचते ते मात्र 25 धावा. आता मात्र समीकरण राहते ते 19 चेंडू आणि 19 धावांचं. या षटकातील निश्चितच शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतोय ते पाहायचं आहे. विवेकच्या बॅटमध्ये क्षमता आहे चेंडूला सीमारेषे पलीकडे पोहोचवण्याची, मात्र तेवढा ताकदीचा गोलंदाज शुभम नेरुरकर. पाहायचं आहे षटकार होतोय की निर्धाव चेंडू होतोय. फुल टॉस प्रकारचा चेंडू आणि निश्चितच पंच स्क्वेअर घोषित करतायत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. आता मात्र 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असताना पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतोय तो मात्र विवेक. शेवटचा चेंडू असेल शुभम याचा. चांगला क्लीन बॉल, ब्लॉक प्रकारचा चेंडू, चांगला चेंडू आणि इथे क्लीन बोल्ड होतोय मात्र विवेक. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती मात्र 27 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 गडी बाद होत आहेत. समीकरण राहते ते 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असेल ते सोयल स्पोर्ट्स संघाला. आता मात्र विवेक याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आमीन. प्रथम फलंदाजी करून स्वामी कलेश्वर नेहरू संघाने 43 धावा जमवल्या. 44 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं ते मात्र सोयल फायटर संघासमोर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावते ती मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. आता मात्र समीकरण राहते ते 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 18 चेंडू 17 धावा. वैयक्तिक दुसऱ्या संघातर्फे 4थं शतक गणित मात्र काका खालेलकर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. काकाचा सामना करतोय मात्र सचिन जाधव. चांगला फटका, मोठा फटका निघतोय सीमारेषे पलीकडे. चांगलं असं क्षेत्ररक्षणचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र काय अपुरा पडतोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 33 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण राहते 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असताना पुन्हा एकदा सज्ज होते तो मात्र सचिन. सचिन याच्या बॅटमधून मोठा फटका निघतोय. पुन्हा एकदा काका, पुन्हा एकदा ओव्हरब्रेक प्रकारचा चेंडू, निश्चितच चेंडू निर्धाव होतोय. आता मात्र समीकरण राहते ते मात्र 16 चेंडू आणि 11 धावा. पाहायचंय काकाच्या या पुढचा चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतोय सचिन. पुन्हा एकदा निश्चितच स्लो प्रकारचा चेंडू, पूर्ण बीट होतोय सचिन जाधव. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्या स्थिर होती ते मात्र 33 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण राहते 15 चेंडू आणि 11 धावा. चांगलं असं कमबॅक करतोय काका. पुन्हा एकदा स्लो प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा सचिन बीट होतोय. सलग 3रा चेंडू निर्धाव होतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर चांगलं असं कमबॅक म्हणता येईल काका याचं. आता मात्र समीकरण राहते 14 चेंडू आणि 11 धावा. निश्चितच सचिन प्रयत्न करेलच या चेंडूवरती मोठा फटका खेचण्याचा. तेवढा ताकदीचा गोलंदाज काका. रिव्हर्स अटेंड करतोय. निश्चितच चेंडू जातोय
आणि मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागते. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदल होते. संघाची धावसंख्या पोहोचते ते मात्र 34 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. आता मात्र समीकरण राहते ते 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असताना स्ट्राईकचा भार सांभाळतो तो मात्र आमिरच्या बॅटमध्ये क्षमता आहे चेंडूला सीमारेषे पलीकडे पोहोचवण्याची. पाहायचं आहे का कायचा शेवटचा चेंडू असेल मला वाटतं या षटकातील. शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो तो मात्र आमीन. चांगला फटका, निश्चितच चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने बदलते. संघाची धावसंख्या पोचते ती मात्र 38 या धावसंख्येवरती. आता मात्र बारा चेंडू आणि 6 धावांची गरज. पाहायचं आहे गोलंदाजासाठी कोण येते ते पाहायचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले 24 हे शतक असेल. निश्चितच या शतकामध्ये सामना संपवेल असं वाटतंय. वैयक्तिक दुसरं संघातर्फे 5वं शतक घेऊन येतो मात्र हुझेर. बॅटिंग पॉवर प्ले शतक. निश्चितच या षटकामध्ये सामना संपवण्याचा इरादा असेल तो सचिन जाधव याचा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. सामना करेल सचिन जाधव. उजरता चेंडू, चांगला फटका. निश्चितच इथे खराब असं क्षेत्ररक्षण होते. रनआउटची संधी होती, संधी मात्र हुकते. आता मात्र समीकरण राहते ते 11 चेंडू आणि 5 धावा. सामना करेल तो चौकार षटकारचा बादशाह ज्याला संबोधलं जातंय आमीन. पाहायचं आहे उजेरच्या या चेंडूचा कशा प्रकारे सामना करेल. पाहायचं आहे धोनी स्टाईल मध्ये षटकार मारून सामना संपवतोय की सिंगल डबल रन्स घेतोय. ते निश्चितच इरादा असेल षटकार मारून सामना संपवण्याचा. तेवढा ताकदीचा गोलंदाज म्हणजे उजेर. आतापर्यंतच्या झालेल्या प्रत्येक मॅचमध्ये चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो उजेर. बॅटिंग पॉवर प्लेचं शतक फेकतोय. आणि मला वाटतं इथे एलबी स्वरूपात होतोय तो मात्र मोठा धक्का बसतोय तो मात्र आमीन याला. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय. ब्लॉक मध्ये चेंडू फेकतोय. आमीनची जागा घेण्यात मात्र दीपेश. आता समीकरण राहते ते मात्र 10 चेंडू 5 धावा. आतापर्यंत धावसंख्या होती ते मात्र 39 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल ती मात्र सोहेल स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. एका साईडने खेळतोय तो मात्र सचिन जाधव. आपल्या संघाचा हुकमी एक्का ज्याला मानला जातो तो सचिन जाधव. पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळतोय. संघाचा आयकॉन असा खेळाडू मॅन फ्रॉम गोटोस. उजेराचा पुढचा चेंडू सामना करतो मात्र दीपेश. 10 चेंडू 5 धावांची गरज असताना चांगला चेंडू निर्धाव फेकतोय दीपेश. याला चेंडू काही समजू शकत नाही. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी उजेर. आता मात्र समीकरण राहते 9 चेंडू आणि 5 धावा. 9 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल ती मात्र सोहेल फायटर संघाला. निश्चितच खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा होते. झेल मात्र सुटतोय. आता मात्र समीकरण राहते ते मात्र 8 चेंडू आणि 4 धावा. पाहायचं आहे या षटकामध्ये
सचिन जाधव सामना संपवतो की एक गडी बाद करतोय हुजेर. धावसंख्या होते ते मात्र 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत. आता राहिले ते मात्र 8 चेंडू आणि जिंकणारी 4 धावांची गरज. चांगला फटका, या फटक्यावरती निश्चितच 1 धाव मिळवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते जयंत नेरुरकर याच्या मार्फत. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलते. संघाची धावसंख्या होते ते मात्र 41 धावा. आता मात्र समीकरण राहते 7 चेंडू आणि 3 धावांचं. पाहायचं या चेंडूवरती मोठा फटका येतोय की सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. चांगली अशी गोलंदाजी करतोय आतापर्यंत हुजेर आपल्या संघासाठी. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक मॅच मध्ये हुजेरने आपली छाप टाकली आहे गोलंदाजीवरती. चांगली अशी गोलंदाजी करतोय हुजेर. मला वाटतं इथे शतक संपतंय. 5 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिर राहते मात्र 41 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. आता मात्र समीकरण राहते ते मात्र 6 चेंडू आणि जिंकणारी 3 धावांची गरज असताना गोलंदाजीला कोण येते ते पाहायचं आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. अवैती पहिलं संघातर्फे शेवटचे शतक घेऊन येतोय मात्र शुभम गावडे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना स्ट्राईकचा भार सांभाळतो मात्र सचिन जाधव. शुभम आता कशा प्रकारे सामना करेल तो पाहायचा आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. एक चौकार एक षटकारांशी खेळतोय सचिन. आतापर्यंत 11 धावा. फुलटॉच प्रकारचा चेंडू मोठा फटका निघतोय. चेंडू देतोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी पाठवून आणि सामना जिंकतोय तो मात्र सोयल फायटर संघ. जिंकलेल्या व हरलेल्या दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि आजच्या दिवसातील सर्व सामने संपतात घोषित करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.